नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा करून झाली. तर आज तुम्हाला सांगते ते म्हणजे स्वामींच्या सेवा घरामध्ये जेव्हा चालू असतात, त्यामुळे घरात कधी-कधी असे अनुभव येतात, की आपण अनुभवतो, की आज माझा दुसरा जन्म झाला. मोठ्या अकाल मृत्यूतून मी आज वाचले. म्हणजे अशा प्रकारे घरातल्या घरात आपण कधी-कधी काम करत वगैरे असताना एखादे संकट आपल्याभोवती फिरत असते आणि आपल्यावर स्वामींचे इतके लक्ष असते, की त्या संकटाची सावली, झळ देखील ते आपल्यावर पडून देत नाहीत. आज या व्हिडिओतून मी तुम्हाला मला आलेला असाच एक अनुभव सांगणार आहे. तसेच अशा काही वस्तू ज्या दिंडोरी प्रणीत केंद्राद्वारे आपल्याला संशोधन करून गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे कळकळीने आपल्यासाठी त्यांनी सर्वच जाती धर्मातल्या सर्वच मानवजातीसाठी त्या खुल्या करून ठेवल्या आहेत. म्हणजेच प्राप्त करून दिले आहेत. तर त्याबाबत आपल्याला समजले, की स्वामींच्या केंद्रात किंवा दिंडोरीला एखादी अशी वस्तू, एखादे असे औषध, एखादा मंत्र, महत्त्वाचा तोडगा, काही सेवा जर त्यातील आपल्या उपयोगी यापैकी काही लागणारे असेल, तर ते आपण लगेच घेतले पाहिजे व पूर्ण श्रद्धेने त्या वस्तू जवळ ठेवून त्यावरची सेवा मध्ये मध्ये करत राहिली पाहिजे. म्हणजे त्या वस्तू पवित्र राहून त्यातील ऊर्जेने आपले काम होत राहते. मला जो अनुभव आलेला आहे तो म्हणजे पांढरीची काठी, संरक्षण यंत्र, वाहन यंत्र, तसेच काम करत असताना स्वामींचा जप, तसेच तारक मंत्र म्हणत म्हणत काम करत राहण्याच्या सवयीमुळे आपल्यासोबत नकळत काहीतरी मोठे घडणार असते, पण ते स्वामींच्या कृपेमुळे टळते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय झाले, की आमच्या किचनच्या एका खिडकीची काच फुटली होती. म्हणजे ती आधीच फुटली होती. पण तिथे फ्रीज असल्यामुळे तिथे नवीन काच लावण्याचे किंवा त्या कोपऱ्यात काहीतरी पॅकिंग करण्याचे लक्षात राहिले नाही. आणि एक दिवशी जोरात पाऊस एकदम सुरू झाला आणि इतर दरवाजा, खिडक्या लावायला मी आणि माझी बहीण उठले आणि ती जी खिडकी होती तिथून पाणी आतमध्ये येऊन फ्रीजवर उडत होते. म्हणजे आतपर्यंत फ्रीजपर्यंत पावसाची झड लागत होती. तर मी बहिणीला बोलले, की "तू एक पहिले अशी एखादी तांदळाची 25 किलोची वगैरे पिशवी असते प्लॅस्टिकची, तसं काहीतरी घे आणि पहिले त्या कोपऱ्यामध्ये काहीतरी पॅकिंग भर व थोड्या वेळाने पाऊस कमी झाला, की आपण तिथले पुढचं काम करू." म्हणून ती पटकन उठली व त्या खिडकीच्या कोपऱ्यात ती पिशवी खोचायला गेली आणि पटकन तिला दिसला, की तिथे एक अजगर बसलेला आहे. तो अजगर बाहेरून भिंतीवरून चढून त्या खिडकीच्या कोपऱ्यातून चढला व तिथेच त्या खिडकीवर तसाच शांत खिडकीच्या दांड्यांना धरून लटकत राहिला होता. तिने त्याला बघितले व ती जोरात ओरडली. मग आम्ही जवळ जाऊन बघितले, तर तो अजगरच होता. तो जवळजवळ 5 ते 6 फूट लांबीचा असून त्याने काहीतरी खाल्लेले होते. त्यामुळे तो जागेवरून हालत नव्हता. आणि स्वामींनीच आम्हाला ही बुद्धी दिली आणि आम्हाला त्याच्यापर्यंत या पावसाच्या निमित्ताने नेले व तो दाखवला. याच्या थोडा वेळ आधी आम्ही किचनमध्ये खाली फ्रीजजवळ वगैरे बसून आईने स्वयंपाक वगैरे केला होता. चपात्या वगैरे केल्या होत्या. आम्ही दोघे तिथे बसून जेवलो पण होतो. पण आम्हाला तो तिथे त्या खिडकीमध्ये अजगर असल्याची भनक अजिबात लागली नव्हती. सकाळची सर्व कामे महाराजांचे नामस्मरण करत चालू होती. तसेच तारक मंत्र म्हणत, त्याचबरोबर गुरुमाऊलींच्या आवाजातील श्री स्वामी समर्थ या मंत्राची मशीन देखील चालूच होती. पण आम्हाला अजिबात भनक नव्हती, की एवढा मोठा अजगर खिडकीतून आत शिरत राहिला आहे व त्या पावसाच्या निमित्ताने स्वामींनी खिडकीपर्यंत आम्हाला नेले व त्याला दाखवले. नंतर आम्ही शेजारच्या 4-5 लोकांना बोलवल्यावर त्यांच्यातलं कोणीतरी सर्पमित्राला फोन केला व थोड्याच वेळात त्या लोकांनी येऊन त्याला पटकन पकडले व पिशवीत भरले व कुठेतरी जंगलात नेऊन सोडले. आता हा अनुभव असा आहे, की जर आम्हाला समजले नसते, तर त्याच्यामुळे घरात काही ना काही अरिष्ट आले असते.
पण स्वामींनी वेळीच दाखवले व तारले. आमच्या प्रत्येकीच्या गळ्यामध्ये रुद्राक्षासोबत आम्ही पांढरीचा मणीही घातलेला आहे. त्याचबरोबर वरती छताला तसेच दरवाजाच्या वरती देखील पांढरीची काठी बांधली आहे. त्यामुळे तो चुकून घरात शिरला पण त्याला जागचे हालता आले नाही व स्वामींनी पण आम्हाला त्याला लगेच दाखवले. जर घरामध्ये स्वामींच्या सेवा सतत चालू नसत्या, पांढरीची काठी वगैरे बांधलेली नसती, तर त्या अजगराने खाल्लेले सर्व त्या खिडकीच्या मोठ्या गंजांना पिळा घालून ते पचवले असते व घरामध्ये कोणावरही तो हल्ला करू शकला असता. पटकन एका क्षणात एखाद्या अकाली मृत्यूतून वाचल्यासारखे अनेक अनुभव स्वामींच्या कृपेने येत असतात. तर आता यातून आणखीन सांगायचे आहे की आपण जेव्हा कुठलेही काम करत असतो तेव्हा महाराजांचे नामस्मरण मुखात सतत चालू असावे. तसेच आपल्या पर्यावरणातील काही झाडांमध्ये, त्यांच्या फळांमध्ये, उदाहरणार्थ रुद्राक्षाचे फळ, तसेच अनेक झाडांच्या मुळांमध्ये, काठ्यांमध्ये, तसेच त्यांच्या बियांमध्ये, समजा पांढऱ्या गुंजेच्या बिया, बिबवा, तसेच नैसर्गिक कवडी, त्याचबरोबर पिवळी मोहरी, अशा प्रकारच्या निसर्गामध्ये ज्या काही वस्तू या जुन्या लोकांकडून देखील आपल्याला माहिती असतात. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे दिंडोरी प्रणीत मार्गातून देखील या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या वस्तू आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर आपण फक्त पूर्ण श्रद्धेने त्या वस्तू घरी आणून त्यांच्यावर जी दिलेली सेवा असते ती करावी व त्या आपण शरीरावर धारण कराव्या. जर यंत्र असतील तर ते बाहेर पडताना पर्समध्ये सोबत रोज ठेवून द्यावे. या सर्व वस्तूंचा उपयोग असा की आपण कधी कधी चुकून एखाद्या टेन्शनमध्ये असलो, आपल्याला आपले भान नसते, तेव्हा त्या वस्तूंमुळे आपले संरक्षण होत असते. जसे संरक्षण यंत्र, संरक्षण पुडी, रुद्राक्ष, कवडीचे कंकण, क्रिस्टलचे कंकण. तसेच याबरोबर महत्त्वाची म्हणजे रोज स्वामींची विभूती पण कपाळाला लावावी. तसेच प्रत्येक महिलेने व मुलींनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावे व हे कपाळाला लावायचे हळदी कुंकू देखील सिद्ध केलेले असावे. असे सिद्ध करून वापरावे. म्हणजे काय करायचं की एक दिवस श्री दुर्गा सप्तशती, त्याचबरोबर श्री सूक्त, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र यापैकी सेवा करायला घ्यायची. आपल्या कुलदेवीचा टाक समोर ताम्हणामध्ये ठेवून त्याचबरोबर श्रीयंत्र देखील ताम्हणात ठेवून कुलदेवीचा टाक एक दिवस घ्यावा व दुसऱ्या दिवशी श्रीयंत्र घ्यावे व त्यांच्यावर कुंकुमार्चन करून सेवा करावी. म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ, श्री सूक्त, श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र, श्री सिद्धकुंजिका स्तोत्र असे म्हणून कुंकुमार्चन करावे व ते सिद्ध झालेले कुंकू चांगल्या ठिकाणी ठेवून त्यातील थोडे कुंकू रोज आपल्या कपाळावर लावावे. यामुळे देखील आपल्याला ऊर्जा मिळून आपले संरक्षण होत असते. कारण त्या ग्रंथातल्या प्रत्येक ओवीने ते कुंकू सिद्ध झालेले असते. तर असे कुंकू रोज वापरावे. तसेच स्वामींच्या ज्यावेळी आपण रोज 11 माळा करतो त्यावेळी रोज न चुकता आपल्या कुलदेवीचा 999 मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची देखील रोज न चुकता एक माळ करावी. कारण आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी सांगतात की पहिला मान हा कुलदेवतांच्या सेवेचा, पितरांच्या सेवेचा, मग माझ्या सेवेचा आहे. तसेच कुंकूबरोबर हळद देखील सिद्ध करून लावावी. एक दिवस महामृत्युंजय यंत्र व श्री कुलदेव खंडोबाचा टाक ताम्हणामध्ये घेऊन त्याच्यावर श्री मल्हारी सप्तशतीचे अध्याय तसेच शिवनामावली म्हणत हळद वाहत हरिद्रार्चन करावे व ती सिद्ध झालेली हळद प्रत्येकाने रोज लावायला ठेवावे. घरातील सर्व पुरुषांनी तसेच महिलांनी देखील अशा प्रकारे हळद कुंकू सिद्ध करून रोज लावायला वेगळे ठेवून द्यावे. हे हळदी कुंकू नैसर्गिक घरी तयार केलेले असावे. बाजारातील केमिकलचे नसावे. त्याचबरोबर आपण जर कधी दिंडोरीला गेलो तर तिथे बघा जाताना येताना किंवा आतमध्येही टेबलावर स्टॉलवर बऱ्याच वस्तू विकायला असतात. यांची माहिती विचारून आपल्याला काय घ्यायला पाहिजे तेही ते सांगतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही कधी दिंडोरीला गेलात
तर प्रवासासोबत लागणारे वाहन यंत्र, हनुमान यंत्र घेऊन या व त्याचबरोबर प्रवासात आपण असताना महामृत्युंजय मंत्राचा जप एखादे बघा गाडीचे असे ठरलेले ठिकाण असते की येथे 100% नेहमी नेहमी ॲक्सिडेंट होतात. तर त्या ठिकाणी ज्यावेळी आपली गाडी जात असते त्यावेळी आपण तेथे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे अपघात टळतात, असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. तर अशा पद्धतीने तर आता तुम्हाला सांगते, आता तुम्ही ही पांढरीची काठी बघा. या काठीचे महत्त्व ज्यावेळी मला समजले, तेव्हा अगदी 14-15 वर्षापूर्वीच ज्या या काठ्या मिळाल्या होत्या, त्या केंद्रातल्या दुकानातून घेतल्या होत्या. तेव्हा त्या चांगल्या 1 फुटापेक्षा मोठ्या पण मिळायच्या. तर त्या मी घरामध्ये सगळीकडे म्हणजे खिडकीला, तसेच वरती कौलांमध्ये, त्याचबरोबर मागच्या व पुढच्या दरवाजावर मधोमध भिंतीला खिळा ठोकून लावून बांधून ठेवले आहेत. आता अशा एवढ्या मोठ्या जास्त काठ्या नाही मिळत, पण स्वामींच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये त्याचे तुकडे तसेच इतर बाहेर दुकानांमध्ये त्याचे तुकडे व मणी मिळतात. आता याचे काय करावे? हे मणी हातात किंवा गळ्यात धाग्यामध्ये घालता येतात. काठी घेतली तर पर्समध्ये ठेवा. केंद्रात एक क्रिस्टलचा खूप छान ब्रेसलेट मिळतो, की त्यामध्ये एक पांढरीचा मणी, त्याचबरोबर ब्लॅक टर्मोलिन क्रिस्टलचे काही मणी व त्याचबरोबर टायगर आय क्रिस्टलचे मणी असा एकत्र तयार केलेला एक क्रिस्टल मिळतो. तर त्याचे पण खूप छान अनुभव मला आलेले आहेत. मी कॉलेजमध्ये वगैरे असताना ते क्रिस्टल भरपूर वापरलेलं आहे दरवर्षी घेऊन. त्यामुळे वाईट शक्तीपासून, इतरांच्या वाईट नजरेपासून आपले संरक्षण होत राहते. ही पांढरीची काठी व पांढरीच्या वनस्पतीची काठी व मणी आपल्याला जनावरांपासून सुरक्षित ठेवते. भूत पिशाच यासारख्या गोष्टी, त्याचबरोबर जी दृष्ट प्रवृत्तीची माणसं जी असतात ती सुद्धा आपल्याजवळ यामुळे येऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टींबरोबर आता गुढीपाडवा येणार आहे. तर त्या दिवशी देखील आपल्या घराच्या संरक्षणासाठी आपल्याला काही 2 तोडगे करायचे असतात. त्यात एक म्हणजे एक वटवृक्षाची 3 इंचाची मुळी व एक मोठा रंगारी हिरडा, या 2 वस्तू घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका लाल पोटलीमध्ये बांधायच्या असतात. तर या तर या वडाच्या झाडाच्या 3 इंचाच्या मुळीवर व त्या हिरड्यावर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी 11 माळा श्री स्वामी समर्थ हा जप करून, तर या वडाच्या झाडाच्या 3 इंचाच्या मुळीवर व त्या हिरड्यावर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करून ती मुळी व हिरडा दरवाजाच्या कोपऱ्यात एका लाल कपड्यामध्ये त्याची पोटली बनवून बांधायचं आहे. यामुळे घराचे संरक्षण होत राहते. स्वामींच्या केंद्रात या गोष्टी मिळतात. केंद्र जवळ नसल्यास आपण आपल्या जवळपासच्या कुठल्या ठिकाणी एखाद्या जर वटवृक्ष असेल तर त्याची मुळी काढून आणायची. फक्त 3-4 इंच घेऊन यायची व त्यातील 3 इंच कट करावी व दुकानातून हिरडा आणावा व घरीच हा तोडगा तयार करून त्यावर 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करून तो दरवाजाला बांधावा व दुसरी पोटली धनधान्य समृद्धिकारक असते. त्यामध्ये मिठाचे 4-5 खडे मिठाचे खडे, मूठभर नागकेशर, एक हळकुंड, थोडेसे गहू व त्यास वटवृक्षाच्या मुळीमध्ये जसा हिरडा घेतो तसा एक हिरडा, त्याचबरोबर छोट्या तांब्याच्या पादुकांचा एक जोड, तसेच घरातून त्याच्यामध्ये तुम्ही लवंग, वेलच्या असे देखील टाकू शकता. तर ह्या सर्व पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्यावर पण 11 माळा श्री स्वामी समर्थ हा जप करून गुढीपाडव्याच्या दिवशी जर हा उपाय केलात तर चांगलेच आहे. नाहीतर एखाद्या बुधवारी हा उपाय करायचा व घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जिथे आपले किचन असते तिथे किचनच्या पूर्वेच्या साईडला ईशान्य कोपऱ्यामध्ये ही पोटली एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. तर जर टांगून ठेवली तर कधी-कधी उंदरांची भीती असते, यातील वस्तूंचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा धनधान्य समृद्धीकारक तोडगा एका डब्यामध्ये भरून जरी ठेवला सेवा करून
तरी देखील त्याचा आपल्याला प्रभाव पडत असतो. तर अशा प्रकारे या सर्व नैसर्गिक वस्तू ज्या आपल्याला त्याला सेवेची जोड देऊन आपण त्याचा उपयोग आपल्यासाठी करत राहून अनुभव घ्यायचे आहेत. आम्ही अशा गोष्टींचे भरपूर अनेक वर्ष अनुभव घेत आहोत. तर हा अनुभव आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.